हा, मला लक्ष द्या. मॅथमॅटिक्स मध्ये आपण ऑलरेडी टॉपिक स्टार्ट केलेला आहे. फिजिक्सचे पाठवले आहेत का बाळा? हा, करू मी डिलीट करू? हा, आता एक लक्ष द्या बाळांनो, मॅथ्स मध्ये ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ऑलरेडी आपण स्टार्ट केला आहे. हा, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मध्ये मी स्टार्टिंगला तुम्हाला बोललो आहे की देयर आर टू टाइप्स ऑफ सोल्युशन. ओके, सगळ्यात पहिले सोल्युशन म्हणजे काय असतं? फाइंडिंग द व्हॅल्यू ऑफ अँगल की अननोन अँगल. अननोन अँगलची व्हॅल्यू फाइंड करणे म्हणजे असतं सोल्युशन. सोल्युशनचे किती टाइप्स आहेत बाळांनो? दोन. एक असतं प्रिन्सिपल सोल्युशन आणि एक काय असतं? जनरल सोल्युशन. बरोबर आहे? तर त्यातलं आपण पहिले प्रिन्सिपल सोल्युशन शिकतो आहोत. तर काय असतं प्रिन्सिपल सोल्युशन? सगळ्यांनी लक्ष द्या. आवाज नको आहे. प्रिन्सिपल सोल्युशन मध्ये आपण सांगितलं होतं सोल्युशन म्हणजे असा अँगल जो 0 रेडियन इज लेस दॅन इक्वल टू थीटा इज लेस दॅन किती असतं? 2 पाय. जो अँगल 0 टू 2 पायच्या मध्ये असतो. कोणाच्या? 0 टू 2 पाय. काय बोललो मी सांगा? 0 टू 2 पाय. आलेला आन्सर मला कशात द्यायचं असतं रे? डिग्री की रेडियन? रेडियन मध्ये लिहायचं असते. समीक्षा बाळा दार बंद कर. हा, बाळांनो, जो अँगल मला 0 टू 2 पायच्या मध्ये द्यायचा असतो, पण इथं थोडं लक्ष द्या. इथं 0 रेडियन इज लेस दॅन ऑर इक्वल टू आणि इथं फक्त लेस दॅन आहे. इथं लेस दॅन ऑर इक्वल टू आणि इथं फक्त लेस दॅन आहे. ओके, जो अँगल या रेंज मध्ये असतो दॅट इज कॉल्ड एज प्रिन्सिपल सोल्युशन. कुठलं सोल्युशन? प्रिन्सिपल. त्यातले काही क्वेश्चन्स आपण घेतले होते. मला असं वाटते एक्सरसाइज ओके 3.1 वी हॅव स्टार्टेड. हा टॉपिक मी पूर्ण एक्सरसाइज मधनं घेणार आहे, म्हणजे टेक्स्टबुक मधनं घेणार आहे. याच्या नोट्स नाहीये. पुन्हा डेरिव्हेटिव्ह पासून नोट्स देईल मी. ओके, पण याचे मिसलिनियसचे वगैरे सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करून घेऊ आपण. ठीक आहे, आता इकडे लक्ष द्या. ओके, पुन्हा एकदा सांगतो काय करायचं. ओके, त्यातलं मी एक्सरसाइज मधले क्वेश्चन घेतले. किती क्वेश्चन होते का? 4 झालेत. ओके, एखादा सांग म्हणा आणि पुन्हा एकदा रिवाइज करून घेतो. हा, बोला. एखादा सांग ना कुठला तरी. हा, आता इकडे लक्ष द्या. cos θ इज इक्वल टू किती आहे? 1/2. बरोबर आहे. आता मला हे सांगा, आपल्याला सोल्युशन काढायचं आहे. सगळ्यांना माहित आहे सोल्युशन म्हणजे असतं फाइंडिंग द व्हॅल्यू ऑफ अननोन अँगल. म्हणजे थीटाची व्हॅल्यू काढायची आहे. ओके, कशी काढायची? तर साधी गोष्ट आहे बघा. मला हे सांगा cos ची व्हॅल्यू 1/2 कुठल्या अँगलला असते? बोला. आवाज नको रे. हा, बोला. cos ची व्हॅल्यू 1/2 कुठल्या अँगलला असते? हा, 60. सो यू कॅन से 60. करेक्ट आहे. मग तुम्ही कम्पेअर करता. थीटाची व्हॅल्यू किती झाली सांगा? 60. मग आता मी डोक्यात सांगितलं तुम्हाला पेपर मध्ये लिहायचं या भाषेत आहे, पण लक्षात कसं ठेवायचं आहे? 0 डिग्री इज लेस दॅन इक्वल टू थीटा इज लेस दॅन इक्वल टू 2 पाय म्हणजे किती असतं? 360. पेपर मध्ये रेडियनच्या भाषेतच आन्सर लिहायचे आहेत सगळे, पण ते समजण्यासाठी डिग्रीची भाषा तुमच्या लक्षात असली पाहिजे. तुमचा अँगल 0 ते 360 च्या मध्ये असला पाहिजे. तुमचा अँगल 60 आलाय, मग 60 अँगल 0 ते 360 च्या मध्ये आहे का? आहे, म्हणजे प्रिन्सिपल सोल्युशन आहे. करेक्ट आहे. डोळे झाकून सांगू शकता. सो थीटा इज इक्वल टू 60 डिग्री. 60 ला म्हणतात पाय बाय 180. काय म्हणतात सांगा? पाय बाय 180. नाही, काय लिहित आहे मी? पाय बाय 30. सर कसं काय पाय बाय 3? हा, तर तुम्हाला माहिती आहे पाय बाय 3 कसं काय? सांगा. पायची व्हॅल्यू किती टाकतो रे आपण? सो 180 बाय 3 म्हणजे किती असतं? 60. ओके, ओके. तर बाळांनो लक्षात ठेवा, थीटाची व्हॅल्यू झाली पाय बाय 6. ओके, पाय बाय 3 रेडियन. तसे मी टेबल ड्रॉ करून दिलाय तुम्हाला. ओके, फक्त लिहिताना काय लिहायचं? आलेला अँगल 0 रेडियन इज लेस दॅन इक्वल टू थीटा. ओके, आणि तुमची थीटाची व्हॅल्यू किती आहे सांगा? पाय की पाय बाय 3? पाय बाय 3 इज लेस दॅन किती असतं? 2 पाय. लिहिण्याची पद्धत आहे ही लिहिण्याची पद्धत आहे जी डिग्री मध्ये लिहितो की रेडियन मध्ये? रेडियन मध्ये. कशात लिहितो सांगा? रेडियन. पण तुमच्या डोक्यात असलं पाहिजे. पाय बाय 3 म्हणजे किती? 60. 2 पाय म्हणजे किती? 360. हा किती? 0. म्हणजे तुमचा अँगल जो 60 आहे तो 0 आणि 360 च्या मधात आहे. कुठे आहे सांगा? 0 आणि 360 च्या मधात आहे. बरोबर आहे. तर तुम्ही डोळे झाकून सांगू शकता जर रेंज मध्ये असेल तर थीटा इज इक्वल टू पाय बाय 3 इज अ प्रिन्सिपल सोल्युशन. आवाज नको आहे. इज अ प्रिन्सिपल सोल्युशन. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, जेव्हा ते ट्रिग्नोमेट्रिक रेशो पॉझिटिव्ह असतात, काय असतात? पॉझिटिव्ह, तेव्हा डोक्याला ताणच नसतो, कारण की डायरेक्ट टेबल मधनं व्हॅल्यू येत असतात. कुठे येतात? टेबल. पण निगेटिव्ह असलं थोडं डोकं लावावं लागते. ठीक आहे. आणि आय थिंक आपण निगेटिव्हचा एक क्वेश्चन घेतला होता. तर मी आज पहिल्यापासून घेतो निगेटिव्हचं. सांगा निगेटिव्ह. सेकंड क्वेश्चन त्यातला. फर्स्ट प्रिन्सिपल सोल्युशन काढायचे आहेत. बोला. सांग फर्स्ट क्वेश्चन काय? टेक्स्ट बुक मधले घेताय मी क्वेश्चन, लक्षात ठेवा.
त्यामुळे तुम्ही घरी जाऊन अभ्यास करताना टेक्स्टबुक बंद बघू शकता. चला, साइन थिटा इज इक्वल टू -1/2. चला आता समजायलाच पाहिजे. कदाचित त्या दिवशी शेवटी बघितलं होतं, नाही समजलं तरी चालेल. आता बघा, साइन थिटा इज इक्वल टू निगेटिव्ह. आवाज नको आहे. आता निगेटिव्ह असेल तर काय करायचं? इकडे बघा बाळांनो, इकडे बघा मी काय म्हणताय. हा, सरळ सांगू शकता की साइन थिटा इज इक्वल टू किती आहे? मायनस. ओके, लेफ्ट हँड साइडला साइन आहे, तर राईट हँड साइडला मला कोण हवा आहे? साइनच हवा आहे. मग मला हे सांगा, 1/2 ही व्हॅल्यू साइनच्या कुठल्या अँगलला असते? ठीक आहे, टेबल काढून ठेवा डोळ्यासमोर. चला चला, टेबल काढून ठेवा डोळ्यासमोर लवकर, फास्ट. टेबल काढा. किती असतं साइन? हा, 30 म्हणजे किती असतं? पाय की 5/6? मग एक लक्ष द्या, 2 मिनिटं थांबा. -1/2 म्हणजे साइन 5/6. आवाज नको आहे. इथं साइन आहे, इथे साइन पाहिजे. बरोबर आहे, 5/6. आता इकडे बघा मानो, मला हे सांगा, साइन थिटा मी इथं कम्पेअर करू शकत नाही. इथं मायनस साइन आहे. जर इथं प्लस साइन असते ना, मी डोळे झाकून थिटाची व्हॅल्यू 5/6 लिहिली असती, कम्पेअर केलं असतं. पण इथं कुठे साइन आहे? मायनस. मी कम्पेअर करू शकत नाही. मग आता मला काय करायचं? ऐ पेंटोखाली, हा लक्ष द्या इकडे. आता मला पहिले मायनसचं काय करायचं आहे? प्लस. मायनसचं प्लस करायचं आहे, आणि मायनसचा प्लस करण्यासाठी मी कुठला रूल यूज करतो सांगा? ASCC. थोडं समजून घ्या, आज समजलंच पाहिजे. ठीक आहे, मायनसचा प्लस करायचा ASCC रूल. मग आता ASCC रूल काय म्हणतो? तर सगळ्यांना माहित आहे ASCC रूल मध्ये हा काय असतो? फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ. ओके, तुम्हाला अँगल माहित आहे, इथं असतं 0 रेडियन, इथं असतं 2π रेडियन. माहित आहे? पाठच पाहिजे. इथे किती असतं? पाय की 5/2? इथे किती असतं? पाय. इथे किती असतं? 3π/2. आणि इथे किती असतं? 2π. डिग्री मध्ये 90, 180 वगैरे. आता मला हे सांगा, साइन हा निगेटिव्ह आहे की पॉझिटिव्ह आहे? निगेटिव्ह. तसं मला चेक करायचं आहे की साइन निगेटिव्ह कुठे असतो. पण ASCC रूल निगेटिव्ह बद्दल माहिती देत. ASCC रूल नेहमी पॉझिटिव्ह बद्दलच माहिती देतो. मग पहिले चेक करायचं, क्वाड्रंट किती आहेत? 4 मध्ये साइन पॉझिटिव्ह कुठे असतो? फर्स्ट क्वाड्रंट, जो सगळ्यांसाठी हॉल आहे, हॉल आर पॉझिटिव्ह. आणि सेकंड क्वाड्रंट ही कोणाची? बेडरूम आहे. सांगा, सेकंड क्वाड्रंट कोणाची बेडरूम आहे? साइन अँड कोसेकची. मग मला हे सांगा, यात तो पॉझिटिव्ह असतो आणि हॉलमध्ये तर सगळेच पॉझिटिव्ह असतात. म्हणजे 4 पैकी 2 क्वार्टर मध्ये पॉझिटिव्ह आहे. म्हणजे 2 क्वार्टर मध्ये, मग सांगा कुठल्या 2 क्वार्टर मध्ये निगेटिव्ह आहे? थर्ड अँड. मग मला हे सांगा, थर्ड मध्ये जाण्यासाठी मी काय यूज करेल? पाय की पाय प्लस? पाय प्लस. 3π/2 मायनस यूज करेल का? नाही. हाफ अँगल यूज करायचा, कारण की हाफ अँगल ट्रिग्नोमेट्रिक रेशो काय करतो? चेंज. करेक्ट आहे. आणि मग फोर्थ क्वार्टर मध्ये जायचं तर काय कराल? 3π/2 प्लस की 2π मायनस? तुम्ही सांगायचं 3π/2 प्लस की 2π मायनस? 2π मायनस. 3π/2 प्लस 2π मायनस. बरोबर आहे. तो कुठला यूज करायचा? 2π की 2π मायनस? हाफ अँगल यूज करायचा नाही. ओके, मग तुमच्यावर 2 चॉईसेस आहे. एक तर तुम्ही थर्ड क्वार्टर मध्ये जा, नाही तर फोर्थ मध्ये जा. चला मी तुम्हाला दोन्ही करून दाखवतो कसं करायचं. हे बघा, साइन थिटा इज इक्वल टू -π/6 आलं. लेट्स कन्सिडर इक्वेशन नंबर 1. चालेल. इथून आता बायफर्गेट होतं. कसं बायफर्गेट होतं? सगळ्यात पहिले इथं काय लिहितो? साइन थिटा इज इक्वल टू, बघा इथं मायनसचं काय करतो? प्लस. इथं लिहितो मी साइन. ओके, मायनसचं प्लसच करायचं. बघा इझिली होतं, काही डोकं लावायचं नाही. इथं गपचूप लिहून टाकायचं साइन. सांगा कुठल्या क्वार्टर मध्ये जायचं आहे? थर्ड. सांगा थर्ड क्वार्टर मध्ये कसं चाल? बोला बोला. पाय प्लस की 3π/2 मायनस? जाता तर दोन्ही प्रकारे येतं, पण पाय प्लस करायचा. हाफ अँगल यूज करायचा नाही. मग काय करायचं? पाय प्लस केलं प्लस, आणि हा अँगल यूज करायचा. सांगा किती आहे? पाय की π/6? π/6. खतम खतम खतम. म्हणजे असं समजायचं की तुम्हाला आन्सर दिलं होतं, आन्सर वरनं काय तयार केला? क्वेश्चन. बघा, याला जर काही ASCC रूल लागला ना, हे आन्सर येतं. आलंच पाहिजे. कसं काय सांगतो बघा. हा, साइनच्या पुढे कोण आहे? हाफ अँगल की नॉर्मल अँगल? मग कॉस होईल की साइनच राहील? मग साइनच्या पुढे नॉर्मल अँगल आहे म्हणजे साइन राहिला. पुढचा अँगल किती आहे? पाय की π/6? पाय प्लस म्हणजे कुठला क्वाड्रंट? थर्ड. आणि थर्ड क्वाड्रंट मध्ये साइन काय असतो? निगेटिव्ह. चिन्ह कोणाचं द्यायचं? क्वेश्चन वाल्याचं. समजलंय की नाही? आन्सर वरनं काय तयार केला? क्वेश्चन. समजलंय? ओके, झालं. हा, झालं. समजलंय? ओके, आता एक लक्ष द्या बाळांनो. साइन थिटा इज इक्वल टू किती असतं? साइन. चला, च्या खाली काही नाही म्हणजे किती असतं? 1. क्रॉस मल्टिप्लिकेशन. सांगा क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. आमच्या लक्ष इकडे. क्रॉस मल्टिप्लिकेशन सांगा किती होईल? क्रॉस मल्टिप्लिकेशन 7π/6. 7π/6 खतम. हे बा, साइन थिटा साइन 7π/6 आला. पॉझिटिव्ह. निगेटिव्हचं काय केलं मी? पॉझिटिव्ह. विदाउट चेंज इन मिनिंग. मिनिंग चेंज न करता. मग सांगा थिटाची व्हॅल्यू किती झाली? सांगा 7π/6. खतम. आता हे सोल्युशन झालं.
आपल्याला सोल्युशन विचारलं की प्रिन्सिपल सोल्युशन. प्रिन्सिपल सोल्युशन. मग प्रिन्सिपल सोल्युशन म्हणजे असं सोल्युशन जे या रेंजमध्ये असलं पाहिजे. कुठल्या? 0 टू 2 पाय. 0 टू 2 पाय म्हणजे 0 टू 360. मग हे ओरली चेक करा. रेडियनच्या भाषेत समजत नाही. कसं चेक करायचं? पायची व्हॅल्यू 180 टाकून बघा. चला. मनातल्या मनात टाका. पायची व्हॅल्यू 180. सांगा 180/6. 180/6 आणि 30 into 7. 30 into 7. 210 म्हणजे 210. म्हणजे 210 हा अँगल 210 हा अँगल 0 to 360 मधात आहे का? आहे की नाही आहे? मग ते प्रिन्सिपल सोल्युशन आहे. साधी गोष्ट आहे. पण हे आपण मनातल्या मनात डिग्रीच्या भाषेत केलं. पण पेपरमध्ये कोणाच्या भाषेत लिहायचं आहे? रेडियन. मग आता फॉर्म्युलेटी समजत काही नाही पण लिहायचं. हां. 0 रेडियन इज लेस दॅन इक्वल्स टू हा जो आलेला थीटा आहे तो 7 π/6 आलेला आहे. ओके. इज लेस दॅन किती असतं? 2 पाय. इज लेस दॅन किती असतं? 2 की 2 पाय? 2 पाय. म्हणजे आलेला अँगल आलेला अँगल या रेंजमध्ये आलेला आहे. आणि जर का आलेला अँगल या रेंजमध्ये असेल तर सरळ लिहू शकता थीटा इज इक्वल्स टू 7 π/6. ओके. इज अ प्रिन्सिपल सोल्युशन. इज अ प्रिन्सिपल सोल्युशन. कुठलं सोल्युशन आहे? प्रिन्सिपल. आता प्रिन्सिपल मला हे सांगा आपल्याला काय चान्स होते माहिती आहे का? थर्ड क्वार्टर मध्ये किंवा काय फोर्थ. आपण कुठल्या क्वार्टर मध्ये गेलो रे? थर्ड. ओके. आता इक्वेशन नंबर 1 वरनं पुन्हा रिपीट करू शकतो आपण ते. कसं? हे पहा sin θ इज इक्वल्स टू मायनस बाळांनो सो इथे लिहू शकता फ्रॉम 1. इथं ऑर लिहू शकता. हां. फ्रॉम 1 सांगा काय? sin θ इज इक्वल्स टू मायनस sin π/6. आणि चला तुम्ही डिसाईड करा आता. हां. साइन येस. मला निगेटिव्हचं काय करायचं आहे? पॉझिटिव्ह. मग मी गपचूप साइन लिहितो. येस. आणि चला ASCC अप्लाय करा. सांगा कुठल्या क्वाड्रंटमध्ये जायचं? फोर्थ. फोर्थ मध्ये कसं जायचं? 3π/2 प्लस की 2 पाय मायनस? कुठला अँगल यूज करायचा? हाफ अँगल की विदाउट हाफ अँगल? सो 2 पाय मायनस. 2 पाय मायनस. ओके. तुम्हाला ते ASCC चा टेबल काढून दिलाय मी. ग्राफ त्यात समजते प्लस मायनस. हां. इथं करायचं 2 पाय मायनस. केलं मायनस? बस वरचा अँगल लिहून घ्यायचा. किती? पाय की π/6? π/6. इमॅजिन करा. हे आन्सर आहे. हा काय? क्वेश्चन. याचा आन्सर हे आलं पाहिजे. ट्राय करून बघा. हां. नाही चेक केलं तरी चालतं. बाय डिफॉल्ट देत असते. चला बोला. sin 2 पाय इज इट हाफ अँगल? विल इट चेंज द ट्रिग्नोमेट्री? मग सांगा sin 2 पायचा आन्सर साइन. पुढचा अँगल π/6. 2 पाय मायनस म्हणजे विच क्वाड्रंट? फोर्थ. फोर्थ मध्ये साइन काय असतो? निगेटिव्ह. क्वेश्चन चिन्ह कोणाचं देत असतात? आन्सर वाल्याचं की क्वेश्चन वाल्याचं? निगेटिव्ह असतं. बरोबर आहे? म्हणजे इथे लक्षात ठेवा. हां. मग काय आलं? sin θ इज इक्वल्स किती आहे? साइन. बोला. च्या खाली काय नाही म्हणजे क्रॉस मल्टिप्लाय. चला 6.22 पाय 12 पाय 6.22 पाय 12 पाय 12 पाय मायनस पाय. सांगा 12 पाय मायनस पाय 11 π/6. कम्पेअर करा. थीटाची व्हॅल्यू किती आहे? 11 π/6. होय. हे सोल्युशन झालं. हे प्रिन्सिपल सोल्युशन आहे का चेक करा. कसं करायला सांगा? पायची व्हॅल्यू काय टाकायची? 1 की 180? 180 मनातल्या मनात. सार्थक लक्ष दे. 180/6 अरे 180/6 आणि 11 into 30 330. 0 to 360 मधात असते का? ओके असते ना. आता हे केलं आपण मनातल्या मनात डिग्रीमध्ये पण पेपरमध्ये रेडियनच्या भाषेत लिहायचं. कसं लिहायचं? हां. कसं लिहायचं? 0 रेडियन इज लेस दॅन ऑर इक्वल्स टू थीटा इज इक्वल्स टू किती असतं? 11 पाय किती असतं बोला? 6 इज रेडियन इज लेस दॅन किती असतं? 2 पाय. सो थीटा इज इक्वल्स टू किती असतं? 11 π/6. ओके. इज अ प्रिन्सिपल सोल्युशन. इज अ प्रिन्सिपल सोल्युशन. म्हणजे तुम्हाला समजायला पाहिजे जेव्हा अँगल निगेटिव्ह येतो, जेव्हा ट्रिग्नोमेट्रिक रेशो निगेटिव्ह असतं तेव्हा किती सोल्युशन निघतात? 2. किती? 2. चला लक्ष द्या इकडे. हां. लक्ष द्या इकडे. चल बघू पुढचं काय? हां. ठीक आहे. मीच सांगतो. हां. tan θ इज इक्वल्स टू दिलाय तुम्हाला -1. चला निगेटिव्ह. सो मागच्या लेक्चरला पहिला क्वेश्चन बघितला होता अदिती. भरपूर टाइम आहे अजून लक्ष दे. ओके. जो पहिला क्वेश्चन बघितला होता त्यात सगळे ट्रिग्नोमेट्रिक रेशो पॉझिटिव्ह होते. दिशा पांडे लक्ष दे. काल का अब्सेंट होती? अरे बापरे. आज बरं आहे? आजही नाही आहे? तरी आली? अरे वाह! खरंच आय एम रिअली प्राउड ऑफ यू. हां. tan θ इज इक्वल्स किती आहे? 1 की -1? -1. आता इकडे लक्ष द्या. ओके. मला हे सांगा काय करायचं? इकडे बघा. हां. काय करायचं इकडे बघा. tan θ इज इक्वल्स किती असतं बोला? मायनस. हां. 1 ला लिहा. सांगा 1 म्हणजे किती असतं? tan किती असतं? इकडे tan असेल तर मला तिकडे tanच पाहिजे. बोला tan किती? बोला ना. tan 45. 45 म्हणजे किती असतं? पाय की π/4? π/4. नाही माझ्यावर उपकार करा तुम्ही जर का टेबल काढून ठेवला डोळ्यासमोर तर बरं होईल. टेबल ड्रॉ करून दिलाय. तसं तर आठवत नाही पटकन आपल्याला. निदान बघून तर सांगत जा लवकर. त्या 3 तास कायच कराल. ओके.
tan 45 म्हणजे tan π/4 tan π/4 ची व्हॅल्यू 1 असतो हो ना. आता मला हे सांगा कारण मी डायरेक्ट कम्पेअर करू शकतो का? नाही. का बरं? कारण मायनस आहे. मग मायनस काय करायचं? प्लस कसं? हो. सर झालं प्लस. आता कम्पेअर करा. असं करायचं का? मायनसचं करायचं प्लस बाय युजिंग एएससीसी. चला सगळ्यांना माहिती आहे एएससीसी काय? हां. का रे? एएससीसी कशाबद्दल माहिती देतो? निगेटिव्ह बद्दल की पॉझिटिव्ह? मी कुठल्या ट्रिग्नोमेट्रिक रेशोबद्दल बोलताय? टॅन. मग सांगा टॅन पॉझिटिव्ह कुठे असतो? फर्स्ट म्हणजे हॉल. कोणी यावे कधी टिकली मारून जावे. आणि दुसरा कोण असतो सांगा? थर्ड. त्याच्या हक्काची बेडरूम. त्या बेडरूम मध्ये कोणी जायचं नाही. का बरं? ती बेडरूम आहे, प्रायव्हेट रूम आहे. कोणी जा पहिले नॉक नॉक करायचं. काय करायचं? नॉक नॉक विचारायचं. ओके त्यांनी जर म्हटलं या तर जायचं, नाही म्हटलं तर आपण समजून जायचं. लक्षात ठेवा. ठीक आहे. म्हणजे नाही जायचं. हा लक्षात ठेवा. हा तर मला बस बस घालातल्या घालात हसू नको श्रावणी आपलं शर्वरी. लक्ष दे. हा मला हे सांगा थर्ड क्वाड्रंट कुठे पॉझिटिव्ह असतात? फर्स्ट अँड थर्ड. मग कुठे निगेटिव्ह असतात? सेकंड अँड फोर्थ. बस. मग आता सेकंड मध्ये जाण्याचे चान्सेस काय आणि फोर्थ मध्ये जाण्याचे चान्सेस सांगा. सेकंड मध्ये कसं? इथं असतं पाय. पाय प्लस की पाय मायनस. आणि फोर्थ मध्ये कसं जायचं? 2π प्लस. 2π प्लस. हाफ अँगल यूज करायचा नाही. तुम्ही π/2 प्लस करू शकता पण π/2 हाफ अँगल आहे. तुम्ही 3π/2 प्लस यूज करू शकता पण तो हाफ अँगल आहे. हाफ अँगल यूज करायचा नाही. क्लासला अब्सेंट राहिल्यावर भेंड समजत नाही बरं का. काय समजत नाही? भेंड समजत नाही. लक्षात ठेवा. जे लोक अब्सेंट राहतात ना ते आणि सगळ्यात जास्त मान तेच लोक हलवतात जे अब्सेंट असतात. जे दररोज प्रेझेंट असतात ते त्यांच्या डोक्यावर अशा सुरकुत्या येतात. म्हणजे प्रेझेंट राहूनही डोक्यावर ताण पडतो. आणि जे लोक अब्सेंट असतात ना मेंढरासारखे करत राहतात आणि रिझल्ट लागल्यात मग गपचूप बसून राहतील एखाद्या रूम मध्ये राहून. हा सांगा सेकंड क्वार्टर म्हणजे काय? पाय प्लस की पाय मायनस. आणि फोर्थ क्वार्टर म्हणजे काय? 2π प्लस. हाऊ मेनी ऑप्शन्स वी हॅव? 2. चालेल. आता एक लक्ष द्या. हे इक्वेशन नंबर 1. आवाज नको आहे. हा चला बोला. काय ग? 2π मायनस पाहिजे. बल 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 बल. हा चला आता इकडे लक्ष द्या. आवाज नको आहे. इकडे बघा. हा टॅन थिटा इज इक्वल्स टू मायनसचं काय करायचंय? घाबरू नका. मायनसचं प्लस. मृणाल मायनसचं केलं प्लस. इथं करायचं टॅन. जे वाटतं ते तुम्ही डिसाईड करा. कुठला क्वाड्रंट डिसाईड करतात? अरे बोला ना. सेकंड मध्ये काय करायचं? पाय प्लस की पाय मायनस? पाय मायनस. डोळे झाकून π/4 बस. काय डोकं लावायचंच नाही. चला इथंच करतो मी. हा चला आणि इथे करतो टॅन थिटा इज इक्वल टू. चला फोर्थ मध्ये जाऊ. मायनसचं काय करतो? प्लस. सांगा फोर्थ मध्ये काय? 2π प्लस की 2π मायनस? 2π मायनस. आणि यावरचा अँगल लिहून घ्यायचा π/4. खतम. चला सोबतच केले दोन्ही. ओके पाय मायनस π/4 2π मायनस. म्हणजे कुठल्या क्वार्टर मध्ये गेलो आपण? बोला. आणि तिकडे 4 झालं. आणि सांगा किती असतं? टॅन थिटा इज इक्वल टू किती असतं? टॅन डू क्रॉस मल्टिप्लिकेशन. चहा खाली काही नाही म्हणजे? अरे चहा खाली काही नाही म्हणजे कोणाच्या खाली काही नाही म्हणजे 1 2 क्रॉस मल्टिप्लिकेशन 4π मायनस पाय 3π/4 झालं. आणि सांगा थिटाची व्हॅल्यू किती असतं? 3π की 3π/4? 3π. मागून उघडं ठेवायचं नाही. हा हा सांगा आलेली व्हॅल्यू आपल्या रेंज मध्ये आहे का? कारण हे प्रिन्सिपल सोल्युशन आहे की सोल्युशन आहे? हे प्रिन्सिपल आहे का? चेक करा. प्रिन्सिपल केव्हा असतं? जेव्हा ते एका रेंज मध्ये असतं. रेंज काय? 0 to 360. 360 म्हणजे काय? पाय की 2π? 2π. चला ना पायची व्हॅल्यू 180. 180/4. 180/4. 45 into 3 135 आहे का रेंज मध्ये? फक्त चेक करा मनातल्या मनात. असेल तर याच्यात लिहायचं 0 इज लेस दॅन इक्वल्स टू थिटा इज इक्वल्स टू π/4 इज लेस दॅन इक्वल्स टू किती असतं सांगा? 2π. बस खतम. आलेली रेंज या आलेला अँगल या रेंज मध्ये आहे. अरे π/4 की 3π/4? 3π/4. आलेला अँगल या रेंज मध्ये आहे. खतम. बस झालं. इकडे लक्ष द्या. हा टॅन थिटा इज इक्वल्स टू टॅन. चला च्या खाली काही नाही म्हणजे किती असतं? 1 2 क्रॉस मल्टिप्लिकेशन. बोला 4 into 2 किती असतं? 8 की 8π? 8π मायनस पाय किती असतं? 7π/4 झालं. कम्पेअर करा. थिटाची व्हॅल्यू किती आहे? 7π/4 चालेल. ओके पायची व्हॅल्यू किती टाकायची? 1 की 180? 180. 180/4 म्हणजे किती? 35 45. आणि 45 into 7 45 into 7 हा
315. मग 315 0 to 360 मधून आहे का? आहे. म्हणजे हे सुद्धा प्रिन्सिपल सोल्युशन आहे. 0 रेडियन इज लेस दॅन इक्वल्स टू थीटा इज इक्वल्स टू किती असतं? 7 पाय बाय 7 पाय बाय 4 म्हणजे माझा आलेला अँगल हा ओके या रेंज मध्ये आहे. या रेंज मध्ये आहे. आणि सर रेंज मध्ये असेल तर डोळे झाकून सांगू शकतो की हे प्रिन्सिपल सोल्युशन आहे. सो गाईज थीटा इज इक्वल्स टू आवाज नको अरे 3 पाय बाय 4 ओके इज अ प्रिन्सिपल सोल्युशन. इज अ प्रिन्सिपल सोल्युशन. इथे लिहू शकता थीटा इज इक्वल्स टू 7 पाय बाय 4 इज अ प्रिन्सिपल सोल्युशन. कुठलं सोल्युशन आहे? प्रिन्सिपल सोल्युशन. व्हेरी सिंपल. काही अवघड नाहीये. तुम्ही दोन्ही सोल्युशन काढू शकता. बरोबर आहे. चला थर्ड काय दिलाय सगळ्यांनी समजून घ्या. ओके लास्ट क्वेश्चन आहे. ओके √3 इंटू कोसेक थीटा प्लस 2 इज इक्वल टू 0. आवाज नको आहे. √3 इंटू कोसेक थीटा. बाबर मॅडम लक्ष द्या. तुझं नाव आहे ना? मग लक्ष दे ना माझ्याकडे प्लीज ना. हा √3 इंटू कोसेक थीटा प्लस 2 इज इक्वल टू 0. आता काय करायचं बाळांनो? कोसेक थीटा फाइंड करायचा. कसा बघा √3 इंटू कोसेक थीटा इज इक्वल टू -2. लक्ष द्या. +2 त्या साईडला गेल्यावर किती होईल? 2 की -2? -2. हा मल्टिप्लायचा √3 डिवाइड मध्ये येतो. चला बोला काय करायचं? कोसेक थीटा इज इक्वल टू -2 बाय √3. लक्ष द्या. हो म्हणा. येस. आता हा झाला कोसेक थीटा. हो म्हणा. येस. आता मी सांगतो ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन तुम्ही तीनच चालवायचे. कुठले? साइन कॉस टॅन तीनच चालवायची. इथं काय आलंय सांगा? कोसेक. जमणार नाही. मग कोसेक हा कशाचा रेसिप्रोकल असतो? साइन थीटाचा. आणि रेसिप्रोकल करा सगळं उलट होईल. √3/2 होईल. अरे ओके नाही. मी आता सांगतो किती ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन चालवायचे? 3. जर का आयुष्यात कन्फ्युजन कमी करायचं असेल तर साइन कॉस आणि टॅन. सेक हा सेक आलं असतं तर आपण काय करायचं? सेकचं कॉस. कॉट असेल तर कॉटचं काय करायचं? टॅन करायचं. बरोबर आहे. ओके. आणि कोसेक असेल तर काय करायचं? साइन. बर थांबा आता मला हे सांगा साइन थीटा इज इक्वल टू मायनस. बोला आता काय करायचं? हा मला हे सांगा √3/2 साइन कितीच्या अँगलला √3/2? 60. म्हणजे किती असतं? साइन पाय की π/3? π/3 रेडियनच्या भाषेत. मी सगळं तुम्हाला टिपिकली लिहून दिलेलं आहे. चला ओके. आता मला हे सांगा साइन थीटा इज इक्वल टू -साइन π/3 आहे. बरं का रे मी डायरेक्ट कम्पेअर करू शकतो का? बिलकुल नाही. का बरं? मायनस साइन आहे. मग मायनसचं काय करायचं? प्लस बाय युजिंग ACC. किती ऑप्शन्स आहेत? 2. कुठले 2? चला मग ACC माहित आहे. हा बोला ACC रूल निगेटिव्ह बद्दल बोलतो की पॉझिटिव्ह? मग सांगा साइन पॉझिटिव्ह कुठे असतो? त्याची हक्काची आणि घरचा हॉल. हॉल मध्ये सगळेच पॉझिटिव्ह असतात. बरोबर आहे. ओके तर लक्षात ठेवा. म्हणजे फर्स्ट आणि सेकंड मध्ये पॉझिटिव्ह. मग निगेटिव्ह कुठे असतो? थर्ड आणि फोर्थ. मग थर्ड आणि काय? फोर्थ. सांगा थर्ड मध्ये जाण्याचा कुठला चान्स? हे पाठच पाहिजे तुमच्या. बोला इथं कोण असतं? पाय की पाय प्लस आणि इथे किती असतं? 2π की 2π मायनस? 2π मायनस. हाफ अँगल युज करू शकत नाही कारण हाफ अँगल मध्ये इथं 3π/2 आहे. सर दुसऱ्या दरवाजाने जायचं का त्याच्या बेडरूम मध्ये? जाऊ शकता 3π/2 पण तिकडून रिस्क आहे. ओके 3π/2 4 प्लस जाऊ शकता पण हाफ अँगल युज करू नका. झालं. ओके झालं फटाफट. मग आता सांगा एकदा पाय प्लस करा आणि एकदा 2π मायनस करा आणि खतम. सांगा आन्सर फटाफट काय करायचं? बोला डोकंच लावायचं नाही काही. हा सांगा काय करायचं? बोला साइन थीटा इज इक्वल टू डोळे झाकून मायनस लिहायचं प्लस. ओके पाय प्लस वरचा अँगल उचलायचा. ओके अँड हा बोला साइन थीटा डोळे झाकून लिहायचा प्लस इथे लिहायचं साइन. बोला 2π की 2π मायनस? 2π मायनस. वरचा अँगल लिहून टाकायचा π/3. समजो की न समजो? मी सांगितलं तेवढं तर करता येईल. मी सांगितलं तेवढं तर करता येईल. समजलंय? बस असंच करायचं. किती ऑप्शन असतात? 2. हाफ अँगल यूज करायचा पाय प्लस 2π मायनस. ओके लक्ष द्या. चालेल. आता मला हे सांगा हा साइन थीटा इज इक्वल किती असतं? साइन. चला क्रॉस मल्टिप्लाय करा. च्या खाली काही नाही म्हणजे 1 2 क्रॉस मल्टिप्लाय. बोला सांगा आन्सर किती येतं? हा 3π प्लस पाय. बोला 4π/3. ओके आणि साइन थीटा इज इक्वल किती असतं? बोला साइन ऑफ हा च्या खाली काही नाही म्हणजे 1. सांगा 6π मायनस पाय किती असतं? 5π/3. येस लक्षात ठेवा. 3π × 2π 6π मायनस पाय म्हणजे 5π/3. चला मग आता तुम्हाला समजायला पाहिजे. समजलंय ना? आता प्लस आहे. कम्पेअर करा. मला नो काय सुरू आहे तुमचं ग?
4 पाय असं नाही करायचं सगळ्यांसमोर, पब्लिक प्लेस आहे. ओके, ठीक आहे, ठीक आहे. कमाल आहे तुमची. घरी घेऊन जा की तिला. म्हणजे घरी घेऊन जा. घरी नाश्ता-बिष्टा करा, पोहे-बिहे गप्पा मारा ना मग. ओके, हां. लक्ष द्या. असं नाही करायचं बाळा. ओके, चांगलं नाही वाटत ते. हां, हां. अरे, अरे, ठीक आहे. हां. चला, उद्या समजू शकतो होत असते. हां. थिटा इज इक्वल्स किती असतं बोला? 5 पाय की 5 पाय बाय 3? 5 बाय 3. हे दोन्ही सोल्युशन आहेत. आता आपल्याला काय चेक करायचं आहे? जनरल सोल्युशन आहे का? कसं चेक करायचं? पायची व्हॅल्यू टाकायची किती? 180. 180 बाय 3 किती असतं? 60. 60 into 4 240. 240 आपल्या रेंजमध्ये असतं का? ऑब्व्हियसली असतं. मग पुढची फॉर्म्युलिटी लिहू शकता? काय फॉर्म्युलिटी आहे सांगा? हां, 0 रेडियन इज लेस दॅन इक्वल्स टू 4 पाय बाय 3 इज लेस दॅन किती असतं सांगा? 2 पाय. म्हणून थीटा इज इक्वल्स किती लिहू शकता? 4 पाय बाय 3 इज अ प्रिन्सिपल सोल्युशन. तसंच इकडे करा जर असेल तर. चला पायची व्हॅल्यू 180 टाका. 180 बाय 3 म्हणजे किती असतं? 60. अशी करते मला संतोषी बैरट. ओके. ओके. सर तुम्ही हँडसम दिसताय आज. ठीक आहे, लक्ष द्या. हां. लक्ष द्या. हां. पायची व्हॅल्यू किती आहे? 180. 180 बाय लक्ष दे ना इकडे रुद्रांश. नाही त्याचं नाव काय रे? तू. ऋग्वेद. हां, लक्ष द्या. हां. पायची व्हॅल्यू 180. 180 बाय 3 म्हणजे किती? 60 आणि 60 into 5 किती असतं बघा? 300. आहे का आपल्या रेंजमध्ये? येस. दोन्ही प्रिन्सिपल सोल्युशन आहे. जमेल? हो ना? येस. ओके. आता इकडे लक्ष द्या. 2 क्वेश्चन मी एक्स्ट्रा देतो. लक्ष द्या इकडे. ओके. बाळांनो मला हे सांगा लास्ट बस प्रिन्सिपल सोल्युशन संपला आता. ओके. बघा 2 टाइपचे क्वेश्चन येतात. एक जो मागे झाला होता पुन्हा एकदा घेतो. हां. सपोज तुम्हाला इथं दिलाय sec θ इज इक्वल्स टू 2/√3 सांगा आणि एकदा लिहिता बाळांनो sec θ आवाज नको आहे रे इज इक्वल्स टू -2/√3 चालेल. एकदा प्लस आणि एकदा मायनस. बस 2 टाइपचे येत असतात. प्लस येईल तर फारच इझी असतं. जिथे ASCC रूल लावायची गरज नाही. सगळ्यात पहिले तर मी सांगतो तुम्हाला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन कुठले चालवायचे? 3. हां. साइन कॉस टॅन. इथं कोण आहे? सेक. सेक कानातलं मला घरी जाऊन काढणं. ऐकून येते का माझा आवाज? बघा असं करताय. लक्ष दे इकडे. आंघोळ करायची तेव्हाच बॉट्स असतात त्यांनी काढून घ्यायचं. एक तर 20-20 दिवस करत नसतील आंघोळ. ठीक आहे लक्ष. हा ठीक आहे. हा. अबे तुझे 12वी सायन्सचे स्टुडंट्स आहे. तुम्ही तसे दिसले पाहिजे असे. मगापासून पडायला असं. कोणाला भोगदार तिथं मागे कानात. इट्स युअर पर्सनल पण बघ तू चांगलं वाटत. ठीक आहे. हा पब्लिक प्लेस आहे असं नाही करायचं. हा ठीक आहे. हा. बस. हा. लक्ष द्या. आजकाल सर कंट्रोलच राहत नाही. समजतच नाही पब्लिक प्लेस आहे की प्रायव्हेट प्लेस आहे. कुठे सुरू करून टाकता मनात आलं ते. हा असू द्या होत असते. ठीक आहे लक्ष द्या. हा बस. हा ठीक आहे. सेक थिटाची व्हॅल्यू दिली आहे टू बस हो. हा सेक थिटाची व्हॅल्यू दिली आहे 2/√3. आपल्याला काय पाहिजे सांगा? सेक थिटा की कॉस थिटा? कॉस थिटा. बस कॉस थिटा हवा आहे. मी तुम्हाला पहिले सांगितलं होतं 3च ट्रिग्नोमेट्रिक रेशो पाहिजे. साइन कॉस आणि टॅन. मग सर कॉसच का बरं घेतला? आपल्या गदाडेवर सेकचा रेसिप्रोकल कोण असतो? कॉस. साइन आणि टॅनचा काही संबंध नाही इथं. तर इथे किती असतं? √3 की √3/2? √3/2. बस लक्ष द्या आता इकडे. बस आता मला हे सांगा कॉस थिटा इज इक्वल्स टू बोला इकडे कॉस आहे इकडे कॉस. सांगा √3/2 कॉस कितीला असते? 30. 30 म्हणजे किती? 5/6 खतम झालं. इकडे पॉझिटिव्ह इकडे पॉझिटिव्ह. इथं काय एससी अप्लाय करायचं की डायरेक्ट कम्पेअर? डायरेक्ट कम्पेअर. मग सांगा डिरायची व्हॅल्यू किती आहे? पाय की 5/6? 5/6. सांगा आपलं प्रिन्सिपल सोल्युशन आहे का? कसं ओळखायचं प्रिन्सिपल सोल्युशन? 0 to 3 किती 60. मग पायची व्हॅल्यू 180. 180/6 म्हणजे 180/6 म्हणजे 30 आपल्या रेंज मध्ये आहे. सो 0 इज लेस दॅन इक्वल्स टू थिटा इज इक्वल्स टू 5/6 इज लेस दॅन किती असतं? 2 पाय. लक्ष दे मला. हा म्हणून समोर लिहू शकता थिटा इज इक्वल्स टू 5/6 इज अ प्रिन्सिपल सोल्युशन. आवाज नको आहे. हे झालं पॉझिटिव्ह. चलवे. हा आता कोण हवंय? पॉझिटिव्ह की निगेटिव्ह आहे? निगेटिव्ह. सगळ्यात पहिले सेक आहे. सेकचं काय करायचं? कॉस. का बरं? ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन किती सांगतो आपण? 3. साइन कॉस. मग सेकचा रेसिप्रोकल
कॉस. ओके, कॉस थिटा इज इक्वल टू मायनस रूट 3/2. थांबा 2 मिनिटं. सो कॉस थिटा इज इक्वल टू मायनस, इथे किती असतं कॉस 30, 30 म्हणजे 5/6. पण फरक काय पडतो इथला आणि इथला फरक बघा काय. इथं कोण आहे पॉझिटिव्ह आणि इथं कोण आहे निगेटिव्ह. मी डायरेक्ट कम्पेअर करू शकत नाही. बस डोळ्यासमोर दोन्ही एक्झाम्पल घेतले मी. इथं प्लस आहे म्हणून डायरेक्ट कम्पेअर झाला, इथं मायनस आहे मग मायनसचं काय करायचं प्लस बाय युजिंग एएससीसी. बस एवढाच फरक पडतो. ओके, मग आता मला हे सांगा कॉस बद्दल आहे. थांबा, तुम्हाला माहिती आहे इथं असतं 0, इथं असतं 2π, इथं असतं π/2, इथं असतं पाय, इथं असतं 3π/2. एवढं पाठच करा, शिकवलंय मी तुम्हाला हे. आता मला हे सांगा कॉस निगेटिव्ह, एएससीसी रूल कधी निगेटिव्ह बद्दल बोलत. मग सांगा कॉस पॉझिटिव्ह कुठे असतो हॉल, आणि त्याच्या हक्काची पेट्रोल कोण आहे फोर्थ. झालं, इथं पॉझिटिव्ह असतो. आपल्याला पॉझिटिव्ह की निगेटिव्ह. मग सांगा निगेटिव्ह कुठे असेल. तर 4 मधले 2 कॉटन गेले तर 2 राहिले. कुठले सांगा सेकंड आणि फोर्थ. फोर्थ की थर्ड. सो हाऊ मेनी ऑप्शन्स वी हॅव 2. कुठले सेकंड अँड. मग सांगा सेकंड मध्ये जायचं कसं पाय मायनस. व्हेरी गुड. आणि थर्ड मध्ये कसं जायचं पाय प्लस, कारण की हाफ अँगलच यूज करू शकतो आपण. π/2 प्लस नाही करू शकत, 3π/2 मायनस नाही यूज करू शकत. साध्या साध्या गोष्टी आहे यार, थोडं लक्ष द्या, घरी प्रॅक्टिस करा. चालेल, चला इकडे लक्ष द्या, ऋग्वेद लक्ष द्या. हा, आता मला हे सांगा, आणि त्यात हे सांगताय टेक्निक नसेल समजत तरी एवढं लक्षात ठेवा. कॉस थिटा इज इक्वल टू हा कोण आहे मायनस, उडवायचा मायनस, मायनस करायचा प्लस, इथं लिहायचं कॉस. चला कुठे जा सेकंड. सांगा पाय प्लस की पाय मायनस. पाय मायनस वरचं लिहून घ्यायचं π/6. खतम. अँड पुन्हा एकदा सांगताय कॉस थिटा इज इक्वल टू कॉस. सांगा थर्ड मध्ये जा, सांगा पाय की पाय प्लस. पाय प्लस हा लिहून घ्या π/6. खतम. म्हणजे तुमचं डोकं जर नाही चाललं तरी प्रोसेस तर समजताय. झालं, संपलं. बघा मायनसचं काय आलं प्लस, मायनसचं काय आलं प्लस. बाय डिफॉल्ट येत असतं ते, हो की नाही. ओके, मग सांगा बरं किती येईल कॉस थिटा इज इक्वल किती असतं कॉस. डू क्रॉस मल्टिप्लिकेशन. हा सांगा च्या खाली काही नाही म्हणजे 1 डू क्रॉस मल्टिप्लिकेशन. बोला 5π मायनस π/6. बोला नाही 6π मायनस π/6, 5π/6. सो थिटाची व्हॅल्यू आली आहे 5π/6. ओके, अँड कॉस थिटा इज इक्वल टू कॉस. बोला 7π/6. सो थिटाची व्हॅल्यू किती आली 7π की 7π/6. 7π/6. चला किती सोल्युशन आले की 2 आले. मग आता फक्त बघा हे सोल्युशन आले, प्रिन्सिपल आहे की नाही चेक करा. कसं चेक करायचं, पायची व्हॅल्यू टाकायची 1 की 180. 180 टाका बरं. हा 180/6 30 आणि 30 into 5 जमतंय. हा तिकडे 180/6 30, 30 into 7 210. रेंज मध्ये आहे, म्हणजे दोन्ही प्रिन्सिपल सोल्युशन आहे. म्हणजे एकदा प्लस असताना आणि एकदा मायनस. प्लस असताना काही डोकं लावायची गरज, मायनस असताना एससीसी रूल मध्ये जायचं आहे, कारण की कुठल्या व्हॅल्यू येते निगेटिव्ह. फरक एवढाच पडतो. हे बघा, हे बघा कॉस थिटा इज इक्वल टू कॉस π/6 आहे, आणि इथं कॉस थिटा इज इक्वल टू मायनस कॉस π/6 आहे. बरोबर आहे. मायनसचं काय केलं आपण प्लस केलं. हे बघा मायनसचं काय केलं प्लस. पण मायनसचं प्लस करण्याचे किती ऑप्शन असतात 2. म्हणून इथं 2 सोल्युशन असतात, इथे एकच येते. अरे सो दिस इज ऑल अबाउट द प्रिन्सिपल सोल्युशन. कोणाबद्दल प्रिन्सिपल. इथं प्रिन्सिपल सोल्युशन संपतं. आता एक काम करायचं, एक लक्ष द्या, आवाज नको आहे. हा इथं तुमचा हा इथं तुमचं प्रिन्सिपल सोल्युशन संपतं. आता लक्ष द्या इकडे. ओके, त्यानंतर नेक्स्ट असतं जनरल सोल्युशन. आता जनरल सोल्युशन मी आता तर घेत नाही तुमचं. ओके, पण तुम्ही जनरल सोल्युशनचे फॉर्म्युले लिहून घ्या. म्हणजे मी डायरेक्ट काय करणार मला माहिती आहे का. लक्ष द्या, सिंपल टॉपिक आहे बरं का. हा जनरल सोल्युशन. ओके, आता जनरल सोल्युशन मी उद्या डायरेक्ट याचे न्यूमेरिकल सुरू करेल. तुम्ही फक्त फॉर्म्युले लिहून घ्या. आता मी सांगतो कसे. थांबा 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 थांबा. जनरल सोल्युशन मध्ये 3 केसचे न्यूमेरिकल आहे. हे मी घरगुती तयार केलं आहे. टेक्स्टबुक मध्ये अशा 9च्या 9 दिलेल्या आहेत. आपण त्याला डिवाइड केलाय थोडं समजण्यासाठी इझी. सगळ्यात पहिले केस की केस 1. केस 1. केस 1 कशी ओळखायची. साइन थिटा इज इक्वल टू 0, कॉस थिटा इज इक्वल टू 0, टॅन थिटा इज इक्वल टू 0. केस 2 कशी ओळखायची. साइन थिटा इज इक्वल टू साइन अल्फा, कॉस थिटा इज इक्वल टू कॉस अल्फा, टॅन थिटा इज इक्वल टू टॅन अल्फा. समजता डिफरन्स. आणि केस 3 कशी ओळखायची. साइन स्क्वेअर स्क्वेअर असतो. साइन स्क्वेअर इज इक्वल टू साइन स्क्वेअर म्हणजे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचा स्क्वेअर असतो बस. आणि तसं किती ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन चालवतो आपण 3. साइन कॉस टॅन. सेक आला तर रेसिप्रोकल कॉस, टॅन आला तर
आपल्या वैतागावर टॅनच पाहिजे. हां. ओके. टॅनच पाहिजे ना. कोसेक आला तर साइन आणि कॉट आला तर टॅन. आता लक्ष द्या काय असते. हे बघा. जनरल सोल्युशन. सगळ्यांना माहित आहे सोल्युशन म्हणजे फाइंडिंग द व्हॅल्यू ऑफ अँगल की अननोन अँगल. अननोन अँगल. केस 1 जर sin थीटा 0 असेल तर सोल्युशन म्हणजे थीटा. हे पहा थीटा काय n पाय. या केससाठी हे सोल्युशन आहे. त्यातला n बिलॉंग्स टू z. z म्हणजे इंटिजर. z म्हणजे इंटिजर. ओके. जर cos थीटा इज इक्वल टू 0 हे इक्वेशन दिलं असेल तर याचं जनरल सोल्युशन किती आहे थीटा. हे पहा थीटा इज इक्वल टू टॉइस n प्लस. जर tan थीटा इज इक्वल टू 0 असेल तर जनरल सोल्युशन सगळ्यांना माहिती सोल्युशन म्हणजे फाइंडिंग द व्हॅल्यू ऑफ अननोन अँगल. हे पहा अँगलची व्हॅल्यू किती आहे n पाय. वेर n बिलॉंग्स टू z. म्हणजे प्रत्येक केसचं सोल्युशन सेम आहे की डिफरंट आहे. डिफरंट. आता जेव्हा मी उद्या न्यूमेरिकल सुरू करेल तेव्हा तुम्हाला सगळ्यात पहिले क्वेश्चन आल्यावर समजलं पाहिजे कुठली केस आहे. तुम्हाला केस ओळखता आली पाहिजे. केस 1 केस 2 केस 3 आणि त्या प्रत्येक केस मध्ये किती फरक आहेत 3. साइन कॉस टॅन साइन कॉस टॅन साइन कॉस टॅन. चालेल. केस कशा ओळखायच्या. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन इज इक्वल टू 0 असेल तर पहिली केस. ओके. ट्रिग्नोमेट्री इज इक्वल टू ट्रिग्नोमेट्री असेल तर दुसरी केस आणि स्क्वेअर असेल तर तिसरी केस. चालेल. ओके. आणि प्रत्येक केससाठी फॉर्म्युले वेगळे आहेत. बघा याच्या 3 साठी हे 3 सोल्युशन आहे. याच्या 3 साठी पहा जर sin थीटा इज इक्वल टू sin अल्फा असेल तर थीटा इज अ जनरल सोल्युशन. ओके. अननोन अँगल कारण की अल्फा हा नोन अँगल असतो. ओके. तर थीटाची व्हॅल्यू दिली आहे. कॉमा करायचा हा. हे पहा. हे पहा जनरल सोल्युशन हे पहा. आणि प्रत्येक केस मध्ये लिहायचं युअर n बिलॉंग्स टू z. प्रत्येक केस मध्ये लिहायचं युअर n बिलॉंग्स टू z आणि प्रत्येक केस मध्ये लिहायचं युअर n बिलॉंग्स टू किती असतं z. आणि तिसरी केस sin स्क्वेअर थीटा इज इक्वल टू sin स्क्वेअर अल्फा. बरोबर आहे. जर स्क्वेअर आला तर तिघे यातलं काही आलं तरी एकच जनरल सोल्युशन आहे. जसं कसं यातलं sin साठी वेगळं आहे cos साठी वेगळं आहे tan साठी वेगळं आहे. याच्यात sin साठी वेगळं आहे cos साठी वेगळं आहे tan साठी वेगळं आहे. इथं तिघांपैकी कुठले आलं तरी एकच जनरल सोल्युशन आहे. कुठलं n पाय प्लस मायनस अल्फा. अल्फा इज अ नोन अँगल. ते समजेल उद्या न्यूमेरिकल सुरू झाल्यावर. सेयस आणि प्रत्येक केस मध्ये जो n आहे तो n बिलॉंग्स टू काय असतो z. हे फॉर्म्युले पाठ पाहिजे आणि याच्यावर बेस मग धडाधड आपण काय सुरू करू न्यूमेरिकल्स. सो चला सुरू करा. फर्स्ट ऑफ ऑल राइट प्रिन्सिपल सोल्युशन अँड देन राइट डाउन ऑल द फॉर्म्युलेज ऑफ जनरल सोल्युशन. लवकर